रात्रीची शांतता होती. शहराच्या मोठ्या इमारतांच्या मध्ये धुवा पसरलेला होता. न्यूयॉर्कच्या रस्त्यांवरती धुंदल्या एका कोण्यामध्ये कब्रिस्तानच्या गल्ल्यांसारखं दिसत होती. पिवळ्या स्ट्रीट लाईटच्या खाली अमितची कार हळूहळू समोर जात होती. जसंच अंधाराच्या आतमध्ये जात असेल, हवेमध्ये वेगळीच थंडक होती, जसं की एक अनोळखी गोष्ट त्याच्या मागे होती. अशीच एक भीतीदायक शांततेमध्ये अचानक अमितच्या मोबाईलची घंटी वाजते. ती आवाज अशी जोरात होती की जसं त्या शांततेला चिरून काही चेतावणी देत असेल. हॅलो, हां रोहित, काय झालं? अमित, काही कोणाला माहीत तर नाही पडणार ना? अमितची बोटं स्टेअरिंगवरती होती, पण त्याच्या होटांवरती एक वेगळीच बेचैनी हास्य होतं. कम ऑन रोहित, कोणाला काहीच माहीत पडणार नाही. अरे उलटा आपल्याला पब्लिकची सिंपती अजून मिळणार. तुला बहुतेक नाही माहीत की ट्रम्पला प्रत्येक भारतीय नफरत करायचा आणि त्यातून त्याच्या देशातले लोक पण आतल्या आत त्याची नफरत करायचे. त्या भीतीमुळं त्या नफरतला ते जाहीर नव्हते करत. हो, बहुतेक मी ह्या विषयाबद्दल खूप जास्त विचार करतोय. ठीक आहे, आता मी फोन ठेवतोय कारण रस्त्यावर खूप धुकं झाले आहेत. कार ड्राईव्ह करायला खूप प्रॉब्लेम होतोय. तुझ्याशी बोलत राहणार तर माझ्या कारचा ॲक्सिडेंट होऊन जाईल. अमितने फोन ठेवला, पण त्याच्या आसपासचा शांतता अजूनच वाढत गेली. जसं की फोन ठेवताच त्याचा अजून कोणासोबत त्याचं नातं तुटलं असेल. अचानक त्याचा कारचा रेडिओ चालू होतो. स्पीकरमधून एक भारी आणि भयानक थंडी आवाज येते, जसं की कोणत्या कब्रमधून निघाली असेल. लूजर्स डिझर्व टू डाय. अमितचे डोळे भीतीने पसरतात. त्याचा श्वासही गंभीर होतो आणि तो घाम त्याच्या मानेपर्यंत येतो. ओ माय गॉड, ही तर ट्रम्पची आवाज आहे. असं कसं होऊ शकतं? त्याने कापणाऱ्या हाताने रेडिओ बंद करायचा प्रयत्न केला, पण आवाज अजूनच वाढत गेला. लूजर्स डिझर्व टू डाय. लूजर्स डिझर्व टू डाय. प्रत्येक शब्द असा वाटत होता की त्याच्या आत्मावरती हातोडा मारत असेल. त्याच वेळेला त्या अंधारामधून एक काळी सावली रस्त्यावरती येते आणि अमितची कार अचानक संतुलन बिघडलं. दुसऱ्या क्षणातच त्याची कार एका खांबाला जाऊन धडकते. त्याच्या कारचे काच तुटतात आणि कार पूर्णपणे तुटून जाते. शांतता परत आली, पण आता त्यामध्ये मृत्यूचा गंध पसरलेला होता. न्यूयॉर्क शहरमध्ये एक इलाका होता, लिटिल इंडिया ब्लॉक बोलायचे. त्या गल्ल्यांमध्ये भारतीय मसाल्यांचा सुगंध आणि प्रार्थनाचा आवाज आणि स्वप्नांची हालचाल चालायची. एका खोलीमध्ये 4 मित्र बसले होते: रिया शर्मा, अमित वर्मा, रोहित मल्होत्रा आणि समीरा. बाहेर शहराची रोशनी चमकत होती, पण खोलीच्या आतमध्ये चौघही जण चिंतेमध्ये बसले होते. कम ऑन, जर असंच चालूच राहिलं तर ते इलेक्शन जिंकून जाईल. चेहरा तर त्यांनी बिलकुल एकदम रिअल प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्पचीच भेटली आहे आणि त्याचे सवयी एकदम पूर्ण ट्रम्पशीच भेटतात. जरा माहीत कर तर की तो रिअल प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्पचा कुठला भाऊ तर नाही, जो कुमच्या मेळ्यात त्याच्याशी भटकून गेला होता. समीराच्या डोळ्यामध्ये चीड आणि बेचैनी एकत्र उतरून येतात. आम्ही इथे एवढ्या इम्पॉर्टंट गोष्टींवरती डिस्कस करतोय आणि तुला मजाक येतोय? अमित, आय एम सॉरी. ॲक्च्युली मी इंडियन आहे आणि इंडियन लोक ह्या छोट्या मोठ्या गोष्टींना सिरियसली घेत नाही. रोहितच्या नजरेत भीती आणि राग दोघेही होते. ही कुठली छोटी मोठी गोष्ट नाही आहे. जर ट्रम्प जिंकून गेला तर तुला माहीत आहे तो काय करणार? आपण सगळे न्यूयॉर्कच्या लिटिल इंडियन ब्लॉकमध्ये राहतो, ज्यात 90% इंडियन आहे. तो सगळ्या इंडियन्सची इन्सल्ट करून धक्के मारून देशाबाहेर काढून टाकणार. त्या सगळ्यांची नोकरी चालली जाणार आणि ते सगळे रस्त्यावर येऊन जातील. विचार कर, जर असं झालं तर काय होणार? गोष्ट तर तुझी बरोबर आहे, पण आपण करू काय शकतो? आपण खूप काही करू शकतो. ट्रम्पच्या विरुद्धात जो नेता दुसरा उभा झाला आहे, आपण त्याला भेटूया. पूर्ण लिटिल इंडिया ब्लॉकमध्ये ट्रम्पच्या विरुद्ध प्रचार करू. पूर्ण जान लावून टाकू आणि ट्रम्पला जिंकू देणार नाही. ट्रम्पच्या विरुद्ध जो नेता उभा झाला आहे त्याचे विचार खूप चांगले आहे आणि तो आपल्याला ह्या कामांसाठी फंड पण देणार. जर ट्रम्प जिंकूच नाही शकणार तर तो त्याच्या चुकीच्या इराद्यांमध्ये कधी यशस्वी नाही होऊ शकणार. समीरा खूप गंभीर विचारात जाते. तर मग शुभ कामामध्ये वेळ नाही करायला पाहिजे. चला आत्तापासूनच या कामाची सुरुवात करूया.
आपण ट्रम्पच्या खिलाफ चुनावचा प्रचार करूया. पण लक्षात ठेवा, आपल्याला हुशार राहावं लागेल. ट्रम्प एक खूप खतरनाक व्यक्ती आहे. हां, खतरनाक व्यक्ती तर आहे, पण हे इंडिया नाही, न्यूयॉर्क आहे. जिथपर्यंत कोणी इलेक्शन नाही जिंकणार, तो विचार करूनही आपलं काही वाईट नाही करू शकत. कारण न्यूयॉर्कचे कानून खूप सक्त आहेत आणि ट्रम्पला ही गोष्ट माहिती आहे. पण तरीसुद्धा आपल्याला हे अंडर कवर राहूनच करावं लागेल. कारण जर ट्रम्प बाय चान्स जिंकला तर तो आपलं जीवन जगणं मुश्किल करेल. आपल्याला दुसऱ्यांच्या सेफ्टीसोबत आपल्याही सेफ्टीची काळजी असायला हवी. रियाच्या बोलण्यावरती सर्व मित्र सहमती दाखवतात. त्यांच्या चेहऱ्यावरती निर्णय आणि भीती एकत्र आली. काही वेळानंतर चौघही जण खोलीच्या बाहेर आले आणि न्यूयॉर्कच्या गल्लीमध्ये ट्रम्पच्या खिलाफ लपून प्रचार करत होते, जसं की कोणत्या अंधाराच्या युद्धात उतरले असतील. दुसरीकडे एक चमकणाऱ्या सफेद बिल्डिंगच्या आतमध्ये एक व्यक्ती बसला होता. त्याचे चेहरा, त्याच्या केसांचा स्टाईल, लाल टाई आणि डोळ्यामध्ये असलेले घमंड सर्व काही डोनाल्ड ट्रम्पची कार्बन कॉपीसारखं वाटत होतं. न्यूयॉर्कमध्ये लोक त्याला डोनाल्ड ट्रम्पची सावली बोलायचे. हा ट्रम्पही भारतीय इलाकांची नफरत करायचा, जसं की ते लोक त्याच्या सत्ताचे दुश्मन असतील. काही वेळानंतर एक सेक्रेटरी त्याची आतमध्ये दाखल होते. तर मग अखेर तुझं मॅथमॅटिक्स काय सांगतं? काय मी हे इलेक्शन जिंकणार? ज्या प्रकारे अमेरिकेचा प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्पला हरवायला कोणी अजून जन्माला नाही आला, त्याच प्रकारे तुम्हालाही कोणी हरवू नाही शकत. विश्वास करा, जीत आपलीच होणार. ट्रम्प उठून उभा होता. त्याच्या डोळ्यामध्ये वेगळी चमक होती, जसं की तो स्वतःला ईश्वर समजत असेल. मी इतिहास नाही बनवत, मी इतिहासाला ठेचून काढतो. जो माझ्या विरुद्ध उभा राहणार तो ह्या जगात श्वास घ्यायचा पण लायकीचा उरणार नाही. तिकडे अमित, रिया, समीर आणि रोहित ट्रम्पच्या खिलाफ उभे असलेल्या उमेदवाराशी लपून भेटले होते. चौघही जण प्रचारमध्ये जुटलेले होते. ते लोक आपलीच किस्मतला बदलायचा प्रयत्न करत होते. काही दिवसानंतर इलेक्शन आलं आणि ट्रम्प पूर्णपणे हारला. ट्रम्प चुपचाप आपल्या सफेद बिल्डिंगमध्ये बसला होता. हारण्याचा जहर त्याच्या पूर्ण नसांमध्ये पसरलं होतं. तेवढ्यातच सेक्रेटरी त्याच्या समोर येऊन उभी राहते. तो तर म्हणत होती की मला हरवणारा कोणी जन्माला नाही आला, तर मग मी हारलो कसा? उत्तर दे. इलेक्शनची देखरेख तुझी जबाबदारी होती, मग गडबड कुठे झाली? सेक्रेटरीने हळूच एक फाईल त्याच्या हातामध्ये दिली. इलेक्शन हारल्यानंतर मलाही नाही समजलं की आपण जिंकूनही कसं हारू शकतो. म्हणून मी आपल्या निजी कनेक्शनने एक प्रायव्हेट डिटेक्टिव्ह हायर केला. त्यांनी मला या 4 लोकांची नावं दिली जे ह्या फाईलच्या आतमध्ये आहेत. डिटेक्टिव्हचं म्हणणं आहे की या 4 खूप चालाकीने आपल्या खिलाफमध्ये घराघरा जाऊन प्रचार केला आहे आणि हे 4ही आपल्या विरोधींनाही भेटले. ह्या 4घांमुळेच तुमची हार झाली आहे. ट्रम्प चुपचाप फाईल बघायला लागला. त्यामध्ये अमित, रिया आणि समीराचे फोटो होते. तुम्ही 4घांनी मला इलेक्शन हरवलं. मी तुम्हा 4घांना जिवंत नाही सोडणार. रागात त्याने ती फाईल जमिनीवरती फेकली. दुसऱ्या दिवशी ट्रम्पची लाश त्याच्याच घराच्या आतमध्ये भेटली. न्यूयॉर्कमध्ये हंगामा झाला. सर्वांनी मान्य केलं की ट्रम्प आपले हार बर्दाश्त नाही करू शकला आणि त्याने आत्महत्या केली. मीडिया आणि न्यूजपेपरमध्येही तीच खबर छापली होती. दुसरीकडे 4घही मित्र जश्न मनवत होते. हे बघा, ट्रम्प हारलाही आणि मृत्यूही पावला. काय त्याच्या मृत्यूचा कारण लोक आपल्याला समजले तर? काही पण नको बोलूस रे तू. कोणाला पण माहीत नाही की आपण त्याच्या विरुद्ध प्रचार केला होता. ट्रम्प आता मेला आहे. आता हा चॅप्टर इथेच बंद करूया आपण. आता ह्याबद्दल आपण कधीच बोलणार नाही आहोत. 4घही जण खूप लांब रात्रपर्यंत पार्टी करत होते आणि मग आपल्या कारमध्ये बसून घराकडे निघाले. रात्र खूप गंभीर झाली होती. न्यूयॉर्कच्या रस्त्यावरती घनदाट कोहरा होता, जसं की एक अदृश्य सावली शहराला निघलत असेल. अमित हळूच आपली कार चालवत होता. तेवढ्यातच त्याच्या फोनवरती रोहनचा कॉल येतो. दुसऱ्या सकाळी न्यूयॉर्कची हवा अजूनच भारी झाली. अमितच्या मृत्यूनंतर शहरावरती एक अनोळखा साया उतरला होता. रोहित, समीरा आणि रिया
तिघही जण दुःखामध्ये डुबले होते, जसं की त्यांची आत्माही पूर्णपणे तुटली असेल. मला तर आता पण विश्वास नाही होत आहे की अमित आता आपल्या सोबत नाही आहे. रोहितचा आवाज कापतो आणि तो जोरजोरात रडायला लागला. स्वतःला सांभाळ रोहित. मला तर वाटतं की अमितची मृत्यू एक हादसा नाही, एक मर्डर असावा. पागल झाला आहेस का? त्याची कार एक खांब्याशी टकरवली होती आणि कोहराही खूप जास्त होता. नक्कीच खूप जास्त जोरात ड्राईव्ह करत असेल. नाही, माझं काल फोनवर बोलणं झालं होतं. त्याने मला सांगितलं होतं की तो कार खूपच हळू वेगानं चालवत आहे आणि त्याने हे पण बोललं होतं की तो फोन कट करतोय कारण धुकं खूप जास्त झालं आहे. तुला तर माहीत आहे ना की अमित किती सतर्क राहायचा. रोहित परत रडायला लागला. तिघही जण एकमेकांना सांभाळत होते आणि मग आपापल्या घराकडे निघून गेले. रोहितच्या डोक्यामध्ये अमितचं शेवटचं हास्य फिरत होतं. अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांसोबत तो आपल्या अपार्टमेंटच्या लिफ्टमध्ये दाखल झाला. लिफ्ट वरती जातच होती तर तेवढ्यातच झटक्यात ती थांबली. त्याच वेळेला सर्व लाईटी विझलीत. तेवढ्यातच रोहितचा श्वासही वाढला. तो बटन दाबणार तेवढ्यातच तो ओरडला, पण तेवढ्यातच त्याला एक जोरात भारी आणि मृत्यूने भरलेला आवाज त्याच्या कानामध्ये येते. ट्रम्पची आवाज आहे. हे कसं होऊ शकतं? दुसऱ्या क्षणातच लिफ्टची लाईट चालू झाली आणि आरशामध्ये ट्रम्पचा सावली त्याला दिसला. त्याचा चेहरा खूप सडलेल्या मांससारखा होता आणि डोळे जळणाऱ्या आगीसारखे. तुझ्यामुळे मी इलेक्शन नाही जिंकू शकलो. तुझ्यामुळे माझी ही हालत झाली. तू पण जगू नाही शकणार. रोहित ओरडतो. दुसऱ्या सकाळी रोहितची लाश त्याच्या अपार्टमेंटमध्ये भेटली. त्याचे डोळे भीतीने उघडलेले होते, जसं की मृत्यूच्या आधी त्याने असं काही बघितलं असेल ज्याला कोणता मनुष्य नाही बघू शकत. रोहितची लाश बघून समीरा आणि रिया कापून गेले. काही वेळानंतर पोलिसने बॉडी घेऊन जाऊन त्याची जांच केली आणि त्याचा अंतिम संस्कार केला. समीरा आपल्या फ्लॅटमध्ये उदास बसली होती. आपले दोघंही मित्र अचानक गेले. आता तर मलाही भीती वाटते. आज रात्री तू माझ्याच फ्लॅटवरती थांब. स्वतःला सांभाळ समीरा. पोलिसांनी सांगितलं की रोहितचा मृत्यू ही एक हादसा होता. लिफ्ट अचानक थांबली आणि रोहित खूप घाबरला आणि त्याने स्वतःच्या त्या भीतीमध्ये स्वतःला नुकसान पोचवलं. मला तर काहीच समजत नाही आहे. थोड्या वेळानंतर रिया तिथून निघून जाते. समीरा एकटीच खोलीमध्ये होती. आपल्या मित्रांबद्दल विचार करत होती. अचानक तिने आपला कम्प्युटर ऑन केला. स्क्रीनवरती ट्रम्पचा भयानक चेहरा होता. तुझ्या 2 मित्रांना तर मी घेऊन गेलो आहे. आता तुझी बारी आहे. ओ माय गॉड, हे कसं होऊ शकतं? अचानक फ्लॅटचे खिडक्यांचे शिशी तुटून जातात आणि एक जोरात हव्याचा झोका समीराला टकरावतो आणि तिची मान मोडते. हड्ड्यांचा तुटण्याचा भयानक आवाज पूर्ण खोलीत येतो. समीराचे डोळे पलटतात आणि ती फर्शवरती पडते. दुसऱ्या सकाळी समीराची लाश भेटली. आता रियाच्या डोळ्यामध्ये अश्रू नाही तर फक्त भीती होती. तिच्या डोक्यामध्ये एकच गोष्ट फिरत होती की हे जे काही होत आहे हे हादसा नाही आहे. ती लगेच आपल्या घरी जाऊन आपला बॅग पॅक करायला लागली. तेवढ्यातच तिच्या कानामध्ये एक भयानक हास्य येते. भिंतीवरती ट्रम्पचा भीतीदार चेहरा येतो. तू पण नाही वाचणार. तुझ्यामुळे मी इलेक्शन नाही जिंकू शकलो. तुझे 3 पण मित्र तर गेलेत. आता तुझी बारी आहे. ट्रम्प रियाजवळ जातो. त्याचा हात रियाला हात लावणारच होता. रियाच्या शरीरातून विजली बाहेर येते. ट्रम्प मागे जातो. हे कसं होऊ शकतं? तेवढ्यातच कुठे लांब चर्चच्या घंटी वाजली. रिया घाबरूनच घराच्या बाहेर धावते आणि चर्चच्या जवळ जाते. चर्चच्या आतमध्ये लावलेल्या मेणबत्त्या कापत होत्या. बाहेरच्या जगातनं वेगळंसं असणारं हे जग वेगळ्याच जगातलं वाटत होता, जिथे हवा पण प्रार्थनाने भरलेली होती. रिया घाबरतच आतमध्ये येते. फादर जोसेफ डोळे बंद करून उभे होते. त्यांनी हळूच आपले डोळे उघडले. काय झालं तुला बाळा? तू एवढी घाबरलेली का दिसत आहेस? रियाचे होठ कापत होते. रिया सर्व घटना सांगताना बोलली, माझे एक एक करून सर्व मित्र मारले गेले. काही वेळ आधी माझ्या घरामध्ये खूप भयानक हास्याचा आवाज आला
आणि जेव्हा मी मागे वळून बघितलं तो समोर ट्रम्प होता, जो खूप भयानक झाला होता. मला वाचवा फादर, मला वाचवा. फादर जोसेफचा चेहरा एकदम गंभीर झाला. याचा अर्थ त्या ट्रम्पच्या आत्मेला शांतता नाही मिळाली आणि तो आता भूत बनून न्यूयॉर्कच्या रस्त्यांमध्ये भटकत आहे. आपल्या शत्रूंची बदला घेण्यासाठी त्यानंच तुझ्या 3 मित्रांना मारलं आहे. तुझ्या गोष्टीवर मला पूर्ण विश्वास आहे बाळा, पण प्रश्न आता हा आहे की तो तुला का मारू नाही शकला. तू बोलले की जसा त्याने तुला स्पर्श करायचा प्रयत्न केला, तुझ्या शरीरातून वीज निघाली. तुझा हात समोर कर. रियाने कापतच आपला हात समोर केला. जसंच फादर जोसेफने तिचा हात पकडला, त्यांच्या डोळ्यांची पुतळी एकदम सफेद झाली. त्यांना रिया आणि त्यांच्या मित्रांचा अतिथ दिसला. ट्रम्पने रागातच फाईल फेकली होती. त्याची सेक्रेटरी निघून गेली होती. ट्रम्पने मोबाईल काढला आणि अमितला फोन केला, कारण फाईलमध्ये 4 मित्रांचे फोटो आणि नावाच्या अलावा त्यांचे मोबाईल नंबरही डिटेक्टने मेन्शन केले होते. हॅलो, कोण बोलत आहे? मी ट्रम्प बोलत आहे. तुम्हा 4 मित्रांना मला भेटायचं आहे. तुम्ही 4 आपल्या मर्जीनं इथं येऊन जा, नाहीतर मी तुम्हा 4 खेचत खेचत आपल्या बंगल्यावर घेऊन येईल आणि मग काय करणार याचा तुम्हाला अंदाज पण नाही आहे. ट्रम्पने फोन कट केला. अमित, समीरा आणि रोहित एका जागेवर बसले होते. काय झालं अमित? ट्रम्पला माहीत पडलं आहे की त्यांनी आपल्या 4 बोलवलं आहे. ओ माय गॉड, आता काय होईल? रिया तर इथे आहेच नाही. टेन्शन नको घेऊ. रिया नाही आहे तर काय झालं, आपण तिघं भेटूया आणि गोष्ट सांभाळायचा प्रयत्न करूया. काही वेळातच ते तिघं ट्रम्पच्या घराच्या आतमध्ये होते. तुम्ही 4 होते मला मिशनमध्ये हरवणारे, पण तुम्ही 3 आले आहात. 4थी मुलगी कुठे आहे? मला सांग की ती कुठे आहे. मला सांग की ती कुत्री कुठे आहे. हे बघ ट्रम्प, तू आमच्या मैत्रिणीबद्दल अशा शब्दांचा वापर करू शकत नाही. हे खरं आहे की आम्ही तुझ्या विरोधात इलेक्शन कॅम्पेन चालवलं होतं आणि ते ह्यामुळे कारण तू भारतीयांशी नफरत करतो. जर तू इंडियनशी नफरत नसती केली तर आम्हाला काय गरज होती तुझ्या विरुद्ध प्रचार करायची. ट्रम्प रागातच बेकाबू होऊन जातो. त्याने अमितची मान पकडली. अमितने त्याला एक जोरदार लात मारली. ट्रम्प त्या काचेला जाऊन धडकतो आणि ते काचेचे तुकडे त्याच्या चेहऱ्यात जातात. तो ओरडतच खाली पडतो. ओ माय गॉड, हे काय? असं वाटतंय हा तर मेला. हो, हा तर मेला. घाबरायची काही गरज नाही. हा इलाका सुनसान आहे. कोणी आपल्याला बघितलं नाही आहे. आज याचा गाड पण नाही आहे. कोणाला माहीत नाही पडणार. आणि तसं पण आपण आत्मरक्षा केली आहे. चला इथून निघूया. तिघही जण तिथून धावून जातात. फादर जोसेफचे डोळे सामान्य झाले. त्या तिघांमुळेच ट्रम्पची मृत्यू झाली होती. त्यांचा इरादा त्याला मारायचा नव्हता, पण तरी पण तो मेला. त्याच कारणामुळे ट्रम्प त्यांना मारू शकला. पण तुझ्या आतमध्ये चांगुलपणा आहे आणि ज्याच्यामध्ये चांगुलपणाची शक्ती असते त्याला भूत प्रेत नुकसान नाही पोहोचू शकत. अचानक चर्चमध्ये काळा धुवा येतो. तो धुवा ट्रम्पच्या भयानक आकृतीमध्ये बदलून गेला. I am still your leader. I am still your leader. ट्रम्पने फादर जोसेफवरती हमला केला आणि त्यांना मारून टाकला. रिया घाबरूनच प्रार्थना करायला लागली. तुझी प्रार्थना तुला नाही वाचू शकत, ब्लडी इंडियन. अचानक ट्रम्पच्या शरीरात आग लागली. रियाच्या खऱ्या भावनेने त्याच्या आत्माला जाळलं होतं. तो ओरडतच काळ्या धुवेमध्ये बदलून गेला आणि पूर्णपणे संपून गेला. तर अशा प्रकारे तर ही गोष्ट या भीतीदायक गोष्टीबरोबर संपून गेली. जो सत्तेला इन्सान याच्या वरती ठेवतो तो मरूनही भूत बनू शकतो.